नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. वंजारी आणि बंजारा या दोघांमध्ये वाद कोण पेटवते हा प्रश्न विचारण्याचं कारण काल दसरा मेळाव्यामध्ये मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांनी केलेलं एक वक्तव्य. आता तुम्ही म्हणाल, मनोज जरांगे पाटील हे तर मराठा आरक्षणासाठी लढतात, मग ते वंजारी आणि बंजारा या समाजाबद्दल का बोलतात? तर त्याचा संदर्भही जरा समजून घ्या. त्याचं झालं असं की मनोज जरांगे पाटील जेव्हा मुंबईमध्ये आंदोलनाला आले होते, त्या आंदोलनानंतर त्या आंदोलनाची सांगता होताना मनोज जरांगे पाटील यांना सरकारने एक जीआर दिला. त्या जीआर मध्ये असं म्हटलं होतं की हैदराबाद गॅझेट लागू होईल. मनोज जरांगे पाटील यांनी हा जीआर मागितला होता मराठा आरक्षणाच्या संदर्भात, पण त्याच हैदराबाद गॅझेटचा आम्हाला आधार देऊन बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी बंजारा समाजाकडनं होऊ लागली. ही मागणी ताजी असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यामध्ये भाषण करताना एक वक्तव्य केलं. त्यांचं वक्तव्य असं होतं की वंजारींनी बंजारा समाजाचं आरक्षण खाल्लंय आणि ज्यांनी हे आरक्षण घेतलेलं आहे त्यांच्यावर केसेस दाखल झाल्या पाहिजेत, त्यांच्या संपत्ती जप्त झाल्या पाहिजेत, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी याच अनुषंगाने केलं होतं. आता ही दोनही वक्तव्य समोर आल्यानंतर या दोनही समाजामध्ये म्हणजे बंजारा आणि वंजारी या समाजामध्ये वाद निर्माण होण्याची चिन्ह दिसायला लागली. आता प्रश्न असा होतोय की जर मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी लढतात तर मग ते या दोन समाजांबद्दल का बोलतात? थोडंसं मागे जा आणि मनोज जरांगे पाटील हे कोणकोणत्या राजकीय नेत्यांबद्दल बोलतात याची जरा आपण जंत्री बघितली तर कदाचित याचं उत्तर मिळेल. मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं मराठवाड्यात मुंडे बंधू भगिनींवर टीका करतात. दोनही मुंडे बंधू भगिनी हे वंजारी समाजाचे आहेत. त्यामुळे वंजारी समाजाला त्यांच्या आरक्षणाला बोल लावून किंवा बंजारी समाजाला हे सांगून की तुम्ही वंजारी समाजाने तुमचं आरक्षण घेतले, मनोज जरांगे पाटील हे राजकीय स्कोर सेटल करू पाहतात का असाही प्रश्न निर्माण होतो. दुसरा महत्त्वाचा प्रश्न, जर हैदराबाद गॅझेट मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लागू करायचं असेल तर मग ते बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी सुद्धा लागू करा असं मनोज जरांगे पाटील का म्हणत नाहीयेत? वंजारी आणि बंजारा यांना एकमेकांच्या समोर उभं करून नेमकं काय साध्य करायचंय? आणि हे सगळं होत असताना 7-8 दिवसांपूर्वी धनंजय मुंडे यांनी हे दोनही समाज म्हणजे वंजारी आणि बंजारा हे समाज एकच आहेत असं वक्तव्य एका जाहीर कार्यक्रमामध्ये केलं होतं. त्याचं नेमकं काय कारण होतं? असे अनेक प्रश्न या निमित्तानं एका वक्तव्यानं निर्माण झालेले आहेत. त्या सगळ्या प्रश्नांवर आपल्याला बोलायचंय, पण त्या अगोदर पाहूयात की बंजारा समाजाचं जे आरक्षण आहे त्याचा इतिहास नेमका काय आहे आणि ते इथपर्यंत का आले. खरं तर महाराष्ट्रामधला एक वाद नेहमीचा होता की वंजारी आणि बंजारा एक आहेत की वेगळे. 32च्या जनगणनेमध्ये ब्रिटिशांनी दोनही जमाती एक असल्याचं म्हटलं होतं. जातीय जनगणना होती ही. 1974 मध्ये नामसाधर्म्यामुळे म्हणजे वंजारी आणि बंजारा यांच्यामध्ये नामसाधर्म्य असल्यामुळे ते एकच आहेत असा उल्लेख करण्यात आला होता. पण काही अधिकारी आणि कर्मचारी ज्यांना नोकऱ्या मिळाल्या होत्या त्यांच्या दाखल्यांबाबत प्रश्न निर्माण झाले आणि मग त्यांचे मुद्दे निकाली काढण्यासाठी हा सगळा वाद न्यायालयामध्ये पोहोचला. मग 1992ला दोन्ही जाती समान आहेत की वेगवेगळ्या आहेत यासाठी मॅट प्राधिकरणाची राज्य शासनानं नियुक्ती केली. तत्कालीन मुख्यमंत्री होते शरद पवार. त्यांच्या नेतृत्वामध्ये गोखले संस्था आणि डॉक्टर TC वाधवा यांच्या अध्यक्षतेमध्ये एक समिती निर्माण करण्यात आली. या समितीनं आपला अहवाल दिला आणि समितीनं असं म्हटलं की वंजारी आणि बंजारा यांचा उगम जरी एक असला तरी हे दोनही भिन्न समाज आहेत. वंजारी आणि बंजाऱ्यांमध्ये रोटीबेटीचा व्यवहार होताना दिसत नाहीत, म्हणजे दोन्ही समाजांमध्ये कुठलेही लग्न संबंध जोडले जात नाहीत. दोन्ही समाजाचे रीतिरिवाज वेगळे आहेत, भाषा वेगळ्या आहेत, परंपरा वेगळ्या आहेत, संस्कृती वेगवेगळ्या आहेत आणि त्यामुळे हे दोनही समाज वेगवेगळे आहेत. वंजारी समाज नेमका आहे कोण? तर वंजारी समाज हा स्वतःला रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींचे वंशज मानतात. हे दोन्ही समाज राजस्थानमधून महाराष्ट्रात आले. महाराणा प्रतापांच्या दरबारामध्ये मल्लसिंग वंजारी, फत्तेसिंग वंजारी हे प्रधान सेनापती असल्याचे उल्लेख सापडतात. वंजारी समाज हा स्वतःला महाराणा प्रतापांचे आणि राजपुतांचे वंशज समजतात. राजस्थानमधून स्थलांतरित झालेल्या अनेक क्षत्रिय जमाती होत्या, ज्यापैकी वंजारी समाज ही एक होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांमध्ये काही वंजारी तरुणांचा समावेश असल्याचा दावाही केला जातो. इंग्रजांच्या काळात या जातीवर गुन्हेगारीचा शिक्का बसला होता. मात्र त्यामुळे वंजारी समाजाला शेतमजुरीकडे वळावं लागलं. स्वातंत्र्य सैनिक धर्माजी गर्जे यांच्या नेतृत्वात ब्रिटिशांविरुद्ध या समाजाने लढाई दिला.
बीड, परभणी आणि पाथर्डी या भागात वंजारी समाजाचं मोठ्या संख्येनं वास्तव्य आहे. वंजारी समाजाची भगवान बाबांवर श्रद्धा आहे आणि भगवानगड हे वंजारी समाजाचं शक्तिपीठ मानलं जातं. वंजारी समाज हा प्रामुख्यानं मराठी भाषा बोलतो, कारण त्यांच्या अनेक पिढ्या आता महाराष्ट्रामध्येच वसलेल्या आहेत. महाराष्ट्रात वंजारी समाज हा भटक्या जमाती ड म्हणजे NT-D या श्रेणीमध्ये मोडतो. या श्रेणीला 2% इतकं आरक्षण आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या रूपानं वंजारी समाजाला राजकीय नेतृत्व मिळालं आणि तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर हा समाज महत्त्वाचा मानलाही जाऊ लागला. आता बंजारा समाज आणि आरक्षणाचा जर विचार केला तर बंजारा समाजाचा भारतातल्या विविध राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये समावेश आहे. म्हणजे कुठे तो ST मध्ये आहे, कुठे तो OBC मध्ये आहे. कर्नाटक, राजस्थान आणि दिल्लीमध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जाती म्हणजे SC प्रवर्गामध्ये येतो. आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिशा या राज्यांचा विचार केला तर तिथे बंजारा समाज हा अनुसूचित जमातींमध्ये म्हणजे ST प्रवर्गामध्ये येतो, शेड्यूल ट्राइब मध्ये येतो. महाराष्ट्रामध्ये मात्र बंजारा समाज हा विमुक्त जाती संवर्गामध्ये आहे म्हणजे OBC मध्ये समावेश होतो. त्यांच्यासाठी एक वेगळा वर्ग काढून देण्यात आलेला आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाला STचं आरक्षण दिलं होतं आणि म्हणूनच बंजारा समाजाचं म्हणणं आहे की जर हैदराबाद गॅझेट लागू होत असेल तर ते आम्हालाही लागू करावं. 1960 साली राज्य पुनर्रचना झाल्यानंतर विदर्भ आणि मराठवाडा महाराष्ट्रामध्ये समाविष्ट झाला आणि विदर्भ आणि मराठवाड्यामध्येच बंजारा समाजाची मोठी संख्या आहे. त्यामुळे बंजारा समाजाचं ST मधून विमुक्त जाती संवर्गामध्ये रूपांतर झालं, कारण महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाला विमुक्त जाती संवर्गामध्ये टाकण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात बंजारा समाजाला ST प्रवर्ग आरक्षणाचा लाभ घेता येत नाही, जो इतर राज्यांमध्ये मिळतो. केंद्रीय स्तरावर प्रवेश किंवा नोकरी मिळवताना सुद्धा हा समाज OBC मध्ये गणला जातो. आणि म्हणून आम्हाला पुन्हा एकदा ST प्रवर्गाचं आरक्षण लागू व्हावं अशी बंजारा समाजाची मागणी आहे आणि त्याचा प्रमुख आधार हा हैदराबाद गॅझेटचा आहे. काल जे दसरा मेळावे झाले त्या दसरा मेळाव्यामध्ये या संदर्भातली वक्तव्य करण्यात आली. खरं तर दसरा मेळावे हे विचारांचं सोनं लुटण्यासाठी असतात, समाजाला नवी विचारधारा, नवी दिशा दाखवण्यासाठी असतात. पण काल जी वक्तव्य बीडमध्ये या मेळाव्यांमध्ये झाली, दसरा मेळाव्यांमध्ये, त्यामुळं बीडमधल्या मराठवाड्यातल्या 2 महत्त्वाच्या समुदायांमध्ये तेढ निर्माण होतीये की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांनी दसरा मेळाव्यांमध्ये ही वक्तव्य नेमकी काय केली होती, ज्यामुळे हा सगळा विषय ऐरणीवर आलेला आहे, ती एकदा बघूयात. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलो बसलो, मराठा समाजाला आरक्षण दिलंय, आम्हाला आनंद आहे, कारण त्या मराठा आरक्षणाच्या चळवळीत सुद्धा आम्ही होतो. पण काही जणांना या आरक्षणाच्या आड राहून OBC मधून आरक्षण घ्यायचं आहे. धनंजय मुंडे काल असं म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण दिलं, आम्हाला आनंद आहे, पण आरक्षण म्हणजे OBC मधून देऊ नका, त्यांना OBCतून का घ्यायचंय? तुम्ही काय घेतलं बंजारा समाजाचं? काय घेतलं? लोकांच्या लेकराची नरडी फोडून खायला जमते? कशाला घ्यायचं बंजारा समाजाचं? नाही घ्यायचं. आपण तर सारखे दिसत नाही, कुणाला म्हणायचं आम्ही तुम्ही सारखे दिसतो? खर तर बंजारा आणि वंजारी या दोनही समाजांनी प्रचंड मोठा न्यायालयीन संघर्ष बघितलेला आहे आणि या संघर्षाचं मूळ काय होतं तर हे दोनही समाज एक आहेत की नाहीत. आणि आता दोनही समाजाला हे पटलेलं आहे की दोनही समाज जरी एका प्रवर्गात नाही येत असेल तरी ते दोनही समाज एक नाहीयेत, कारण त्यांच्या चालीरीती, परंपरा हे सगळं वेगळं आहे. असं असतानाही धनंजय मुंडे यांनी काही दिवसांपूर्वी, अगदी 5-6 दिवसांपूर्वी एका कार्यक्रमामध्ये, जाहीर कार्यक्रम होता, वंजारा आणि बंजारा हे दोनही समाज एक असल्याचं एक वक्तव्य केलं होतं. ज्या कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं त्याच कार्यक्रमामध्ये सुद्धा त्यांच्या वक्तव्याला विरोध झाला होता आणि त्यानंतर आपण हे वक्तव्य काही विशिष्ट हेतून केलं नव्हतं असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं होतं. आणि त्यानंतर आता हे मनोज जरांगेंचं वक्तव्य आलं. त्यामुळे जिथून हे सगळं सुरू झालं होतं किंवा जिथून या सगळ्याला आणखी एक दिशा मिळाली होती ते धनंजय मुंडेंचं वक्तव्य 7 दिवसांपूर्वीचं काय होतं तेही बघूया. कालकुटे साहेब, आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं.
बंजारो बंजारो वेगळंच आहे का? माझ्या कर्नाटकमध्ये, राजस्थानमध्ये आणि इतर अनेक राज्यांमध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे. आणि याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत गेस्ट पॅनल आहे. त्यामध्ये आहेत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण. अजितजी नमस्कार, स्वागत आहे आपलं. डॉक्टर कविताजी धन्यवाद. मराठा आरक्षणाचे अभ्यासक योगेश केदार चर्चेमध्ये सहभागी झालेत. योगेशजी नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. बंजारा समाजाचे अभ्यासक याडीकार पंजाबराव चव्हाण आपल्या सोबत या चर्चेमध्ये आहेत. चव्हाण साहेब आपलंही स्वागत. नमस्कार, धन्यवाद. ऍडव्होकेट संजय काळबांडे जे वंजारी आरक्षणाचे अभ्यासक आहेत, त्यांचंही या कार्यक्रमामध्ये स्वागत. नमस्कार नमस्कार. डॉक्टर कविताजी. वंजारी समाजाचे नेते म्हणून ओळख असणारे बाळासाहेब सानपही आपल्या सोबत आहेत. सानप साहेब आपलंही स्वागत. नमस्कार. नमस्कार. आणि आरक्षणाचे अभ्यासक संजय दाभाडे हेही या चर्चेमध्ये सहभागी झाले. दाभाडे साहेब आपलंही स्वागत. नमस्ते. बर, आता पहिल्यांदा तर हा मुद्दा आहे की या दोनही समाजांमध्ये मुळात काही वाद आहे का आरक्षणाच्या मुद्द्यावरून, आणि असेल तर तो केव्हापासून? मला असं वाटतं पंजाबराव चव्हाण यांनी याचं उत्तर द्यावं. पंजाबराव चव्हाणजी, काय आहे म्हणजे दोनही समाजांमधली आत्ताची परिस्थिती काय आहे? कारण महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये हे दोनही समाज नाही आहेत, त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या पलीकडे बऱ्याचशा जणांना या विषयाचीच माहिती नाहीये. सध्या महाराष्ट्रामध्ये बंजारा आणि वंजारी वादाचा कोणताही मुद्दा नाही. बर, जो डॉक्टर वाधवा समितीनं जे अहवाल दिला होता की बंजारा आणि वंजारी हा, हे वेगळे आहेत, तेव्हापासून हा वाद मिटलेला आहे. ओके. माझी विनंती राहील ज्येष्ठ जे नेते आहेत त्यांना की त्यांनी जे सांगितलेलं आहे की बंजारा वंजारी हे एकत्र आहे म्हणून मागच्या बीडच्या याच्या मोर्चामध्ये त्यांनी सांगितलं, तेव्हापासून हा मुद्दा चर्चेला आलेला आहे. मला सांगायचं आहे की बंजारा आणि वंजारी हे एक असू शकत नाही, हे वाधवा समितीनं दिलेलं आहे. बर, ते भगवानगडावर जातात, आम्ही पोहरागडाला जातो. आमचे रोटी बेटी व्यवहार नाही आहे, वेशभूषा वेगळी आहे, आमची बोली भाषा वेगळी आहे, आमची संस्कृती वेगळी आहे. हे सगळं झाल्याच्या नंतर आता कुठल्याही प्रकारचा वाद नाही. परंतु मनोज जरांगे पाटील साहेबांनी हे जेव्हा हे गॅजेटचं लागू करून घेतलं त्यांना मराठा आणि कुणबी समाजासाठी, त्यामुळं वंजारा समाज आता त्यांचे नेते हे पुढे येऊन हे अशी माहिती या ठिकाणी देत आहे. मला वाटते ते अत्यंत चुकीची आणि दिशाभूल करणारी ते माहिती देत आहे. त्यांनी अशा प्रकारचे करू नये. जेव्हा ऑगस्ट 1991 यांनी जी.आर. काढला होता न्यायालयाने, त्याच्यामध्ये एवढीच ओळ होती की जोपर्यंत वाधवा समितीने अहवाल देईपर्यंत हे वंजारी आणि बंजारी यांना एकत्र समजण्यात यावे, या ओळीनेच या ठिकाणी घोळ झालेला होता. त्या ठिकाणी त्यांचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे साहेब होते, आमचे सुधाकरराव नाईक साहेब होते, आणि ही सगळी समिती आमचे हरिभाऊ राठोड साहेब आहेत, राकेश जाधव साहेब आहेत, आमचे मंत्रालयाचे जे अधिकारी होते राजाराम जाधव साहेब, जगदेव राठोड, ज्योतिराम चव्हाण साहेब, या सगळ्या लोकांनी तेव्हा त्या पटवून दिलं त्यांना त्या समितीला, आणि समितीने अहवाल दिला की हे बंजारा हे एकत्र नाही. तेव्हापासून हा वाद मिटलेला आहे आणि त्यांना वेगळं आरक्षण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. बर, संजय दाभाडे जी, आता मला हे सांगा की हा 5% आणि 2.5%चा वाद काय? असं का म्हटलं जातंय की वंजारींनी बंजाऱ्यांचं आरक्षण खाल्लेलं आहे, जेव्हा की दोघांचे प्रवर्ग वेगवेगळे आहेत, दोघांना दिलेलं आरक्षण वेगवेगळे आहे? कसं आहे की महाराष्ट्रामध्ये 19% ओबीसीपासून 11% विमुक्त जाती आणि भटक्या जमाती वेगळ्या करण्यात आल्या. आता या विमुक्त जातीसाठी 3% आरक्षण, म्हणजे आपण डिनोटिफाईड ट्राईब्स म्हणतो, त्यांच्यासाठी स्वतंत्र 3% आरक्षण आहे. त्याच्यानंतर ते NTA म्हणता येईल. त्याच्यानंतर NTB ज्याला म्हणतो आपण, पहिल्या NTA मध्ये 14 जमाती आहेत, नंतर NTB मध्ये आपल्याला जवळपास 38 जमाती दिसतात, नंतर NTC याच्यामध्ये आपल्याला फक्त धनगरांसाठी 3.5% आहे, आणि NTD म्हणजे 2% हे वंजारा यांच्यासाठी आहे. म्हणजे पहिल्यांदा 3% NTA, 2.5% NTB,
3.5% एनटीसी आणि एनटीडी 2%, असे 11% स्वतंत्र आरक्षण या भटक्या जमातीला ओबीसी पासून वेगळं आहे. आता याच्यामध्ये असा प्रश्न आहे की जो आरोप केला जातोय की वंजारी समाजाने बंजारा समाजाचे किंवा त्यांच्या जागा त्यांच्या आरक्षणावर काही त्यांनी तर अतिक्रमण होतंय का, असा जो प्रश्न उपस्थित होतोय. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की खरं तर हे 4 वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत. NTA BCD हे 4 वेगवेगळे कंपार्टमेंट्स आहेत. तर विशेषतः शिक्षणामध्ये जर आपण बघितलं, म्हणजे वैद्यकीय शिक्षण असेल तर त्या ठिकाणी एका जागेवर म्हणजे NTA जागेवर NTB येत नाही किंवा NTB जागेवर NTC जाऊ शकत नाही. परंतु रिक्रुटमेंट सर्व्हिसेस जे आहेत म्हणजे नोकऱ्यांमधलं आरक्षण जे आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतं की इंटरचेंजिएबिलिटीचा जो रूल आहे, म्हणजे अंतर्गत जे तुम्ही ट्रान्सफर करू शकता जागा, तर तो इंटरचेंजिएबिलिटीचा रूल असल्यामुळे एका कॅटेगरी ABCDच्या अंतर्गत इंटरचेंजिएबिलिटी होते आणि त्याच्यामुळे एचा जर कॅन्डिडेट उपलब्ध असतो, म्हणजे आम्हाला माहिती आहे की मुंबई विद्यापीठामध्ये किंवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये तुम्हाला NT विमुक्त जातीचा कॅन्डिडेट दिसत नाही. किती प्राध्यापक NTA चे आहेत हा प्रश्न आहे. परंतु त्याच वेळेस NTC किंवा NTD असेल किंवा वंजारी असतील यांचे किती प्राध्यापक आहेत हा खरं तर संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. इंटरचेंजिएबिलिटीचा जो रूल आहे तो मुळामध्ये अन्यायकारक आहे. इंटरचेंजिएबिलिटीचा रूल असता कामा नये. ज्या NTA असेल किंवा B असेल किंवा C असेल किंवा D असेल त्यांच्या कॅटेगरीच्या जागा त्यांना मिळाल्या पाहिजे, त्या इंटरचेंज होता कामा नयेत. असा जो हे आहे म्हणजे शासन निर्णय आहे किंवा परिपत्रक आहे ते एका अर्थाने एका कॅटेगरीवर अन्याय करणारा आहे, हे नक्की. ठीक आहे. काळबांडे सर, मला आता सांगा की हा जो रूल आहे इंटरचेंजेबिलिटीचा, या रूल मध्ये वंजारी समाजाचा काय दोष आहे? म्हणजे वंजारी समाजाला असं का म्हटलं जाते की त्यांनी 2.5% आरक्षण खाल्ले म्हणून? काय म्हणणं आहे तुमचं या समाजाच्या आरक्षणाचे अभ्यासक म्हणून? मॅडम, मुळात सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातले जे नेतृत्व आहेत त्यांना माझी जय महाराष्ट्रच्या माध्यमातून स्पष्ट विनंती आहे की आम्ही सगळे या महाराष्ट्रात गुन्ह्या गोविंदाने राहतोय, शांततेत वागतोय. तुम्ही आमच्यात आपसात भांडण लावू नका, हा माझा सगळ्यात पहिला सल्ला आपल्या माध्यमातून आहे. आता दाभाडेजींनी जे सांगितलंय की 11% जे व्हीजेएनटीचं आरक्षण आहे विमुक्तांचं, त्याच्यामध्ये त्यांनी सगळं डिटेल सांगितलं, त्याच्यामुळे त्या खोलात मी जात नाही. त्याच्यामध्ये प्रत्येकाचं कंपार्टमेंट हा वेगळं वेगळं आहे आणि त्या वेगळ्या असल्यामुळे त्याच्यामध्ये आरक्षणामध्ये एकामेकाकडे जाण्याचा कुठेच विषय येत नाही. ह्या सर्व जाती केंद्रामध्ये ओबीसीत येतात ज्यावेळेस केंद्राचं आरक्षण घ्यायचं त्यावेळेस, आणि राज्यात ज्यावेळेस आरक्षणाचा विषय येतो त्यावेळेस ह्या सगळ्या जातीला वेगवेगळं ठरवलेलं आरक्षण आहे. आता इंटरचेंजेबिलिटीचा जो विषय त्यांनी केलाय तर हा मुळात विषय एखादा उमेदवार जर उपलब्ध झाला नाही त्या ठिकाणी तर त्या परिस्थितीमध्ये तो बदल करण्याचा अधिकाराचा कायदा आहे. परंतु कधी आहे तो ते त्यांना सिद्ध करावं लागतं की हा इथं उमेदवार या समाजाचा उपलब्ध नाही. आणि राहिला विषय त्यामुळं कुणी कोणाचं खाल्लंय नाही. माझं तर एक विनंती आहे की आम्ही सगळे एक जीवाने राहतोय, एकजुटीने राहतोय. आजही ओबीसीच्या या सगळ्या जाती ओबीसी म्हणून केंद्रात आहेत, राज्यात आहे, आणि ओबीसी मध्ये कुठेतरी फूट पाडली जाते की काय? वेगवेगळ्या जातींना वेगवेगळं केलं जाते काय? मग धनगर समाजाला एसटीच्या आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं, बंजारा समाजाला एसटीच्या आरक्षणाच्या बाबतीत बोलायचं. जर धनगर समाजाचं धनगड आहे हे तुम्हाला मान्य, तर एसटीचं आरक्षण धनगर समाजाला द्या, बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण द्या, आमचा जाहीर पाठिंबा आहे. आणि शिपी बेराट गॅजेट जे आहे आणि हैदराबाद गॅजेट जे आहे त्या दोन्ही गॅजेट मध्ये त्याचा उल्लेख आहे. त्याच गॅजेट मध्ये वंजारी समाज हा सुद्धा शेड्यूल ट्राईब मध्ये आहे, याबद्दलचा सुद्धा उल्लेख आहे. 1970 मध्ये वंजारी समाजाला शेड्यूल ट्राईबचं तिथं आरक्षण आंध्र प्रदेशात मिळालं होतं, इकडे आल्यावर ते रिमूव्ह केलं गेलं. त्यामुळे माझी एक विनंती आहे की या परिस्थितीमध्ये अ ब क ड स्पष्ट वेगवेगळं आहे. गोरमाटी भाषा त्यांची आहे, मराठी भाषा आमची, दोघांचं मूळ राजस्थानचं जरी असलं
तर प्रामुख्याने दोन्ही समाजाची सांस्कृतिक कल्चरल वेगळं आहे. त्यामुळे आम्ही गुणागोविंदान राहतो, त्यांचं आरक्षण आम्ही खात नाही आणि आम्ही त्यांचं खात नाही. त्यामुळे हा वाद नको, ही माझी वाद विनंती. नको. बरं, सानप साहेब, म्हणजे काय कारण दिसते तुम्हाला? का मनोज जरांगे पाटील जे एरवी सगळ्या आरक्षणाला पाठिंबा देत आहेत, सगळ्यांना आरक्षण मिळावं अशी भूमिका मांडतात, ते वंजारी समाजाच्या आरक्षणाबद्दल मात्र इतके प्रश्न का उपस्थित करतात? त्यांचं आरक्षण काढूनच घेतलं पाहिजे एवढी टोकाची मागणी का करतात? नाही, काय झालंय, सगळ्यात महत्वाची जय महाराष्ट्र सगळ्या जे काही आहेत सगळ्यांना माझा जय महाराष्ट्र. सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, ऐकू येत आहे? हो हो येते, बोला तुम्ही. नाही, काय झालंय, वंजारी समाजामध्ये जरी एवढे मोठे अधिकारी झालेत, IAS IPS आणि शेकडो अधिकारी झाल्यामुळं रात्रंदिवस अभ्यास करून हे शेतकऱ्याचे पोरं ऊसतोड कामगाराचे मुलं आज अभ्यास करून शिकलेत आणि अनेक जण अधिकारी झालेत. त्यांच्या पोटात एकच आहे, जरांगे पाटलाला काय वाटतं माहित नाही, परंतु जरांगे पाटलाला माझी विनंती आहे की खऱ्या अर्थाने बंजारा समाज आणि वंजारी समाज एका गुणी गोविंदाने राहत असताना तुम्ही आमच्यात वाद लावायचं कारण येत नाही. आम्ही बंजारा समाज हा जरी बंजारा वंदर जरी वेगळा असेल, योगेश केदारजी येते ना तुमच्याकडे, यांच्यानंतर येते तुमच्याकडे, त्यांना त्यांचं म्हणणं पूर्ण करू देत ना. येते मी. योगेशजी परत बोलतोय. म्हणजे हा समाज वाड्या वस्त्यावर राहणारा समाज आहे आणि बंजारा आणि वंजारा जरी सेपरेट असेल, पण वंजारी समाजाला टार्गेट करण्याचं कारण असं आहे की वंजारी समाजातले मुलं एवढे मोठे अधिकारी झालेत की त्यांचा असा गैरसमज झाला की काय, मला वाटतं की त्यांच्या आरक्षणामधून आम्ही काय आरक्षण घेतलंय का. पण जरांगे पाटलाला माझे आव्हान आहे की आम्ही कुणाचे आरक्षण घेतलेलं नाही. आम्ही जे NT-D मधलं 2% आरक्षण आहे त्याच आरक्षणावर आम्ही आहोत. आम्ही कोणत्याही समाजाचं आरक्षण घेतलं नाही. आम्ही कुणाचे आरक्षण मागत नाहीत. आम्ही कुणाकडलंही आरक्षण कुणाच्या ताटातलं आम्ही बिलकुल मागत नाहीत. जरांगे पाटलाला माझी विनंती आहे की आपण ज्या भाषेत बोलतात ती भाषा आपण बदलली पाहिजे आणि जर ह्या भाषेत जर बोलत असाल तर मला वाटतं जरांगे पाटलाला वंजारी समाजाचा का तिरस्कार आहे की त्यांच्या जीवाला माहिती आहे. मुंडे साहेब हयात असताना आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका होती, परंतु त्याच्या ताटातलं नाही. एक सेपरेट आरक्षण त्यांना मिळालं पाहिजे ही या महाराष्ट्रातल्या सगळ्या वंजारी बांधवाची मागणी होती, परंतु त्यांना काय त्रास होता माहित नाही. पण माझी जरांगे पाटलाला विनंती आहे की अशा प्रकारचं वक्तव्य करून बंजारा असेल, वंजारी असेल, धनगर असेल या 18 पगडजातीमध्ये कधी वाद लागणार नाही हे आम्ही तुम्हाला अगदी तो वाद लागूच नाही अशी महाराष्ट्राची अपेक्षा आहे आणि तो लागू नये याचा प्रयत्न म्हणून ही चर्चा आहे. योगेश केदारजीचा प्रश्न तुम्हाला असा आहे की एरवी सगळ्यांच्या आरक्षणाची मागणी करणारे आणि प्रामुख्याने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे जेव्हा वंजारी समाजाबद्दल इतकी टोकाची भाषा वापरतात तेव्हा प्रश्न असा उपस्थित होतो, हा राग वंजारी समाजाच्या आरक्षणाबद्दल आहे की मुंडे बंधू भगिनींबद्दल आहे? हे बघा, मराठा समाजानं आजपर्यंत कोणत्याही समाजातल्या एखाद्या नेत्याविषयी आकस बाळगलेला नाही, द्वेष बाळगलेला नाही. उलट ज्या वेळेस जे शक्य आहे ते सगळ्या गोष्टी सपोर्ट करण्याचं काम मराठा समाजाने केलेलं आहे. ह्या बाळासाहेब सुद्धा मान्य करतील आणि बाकीचे वंजारी समाजही मान्य करतील. ज्या वेळेस गोपीनाथ मुंडे साहेबांना इलेक्शन लढवायचं होतं त्यावेळेला स्वतः पाठीमागं सरकून मुंडे साहेबांना पुढे करणारा समाज सुद्धा मराठा समाज स्वतः आम्हाला कोणाच्या राजकीय गोष्टीवर काहीही कधी द्वेष वाटलेला नाही. महत्वाचा दुसरा मुद्दा, वंजारी आणि बंजारा ह्या 2 जाती वेगळ्या आहेत यावर मराठा समाजानं आधी बोललेलं नाही, जरांगे पाटलांनी आधी बोललेले नाहीत. तर सगळ्यात आधी बोलले स्वतः धनंजय मुंडेंनी. तुम्ही सुद्धा ती स्टोरी दाखवली आणि त्यांना विरोध सुद्धा कोण केलेला आहे तर बंजारा समाजातल्या एका माणसाने. त्यानंतर गोष्ट नंबर 3, बंजारा आणि बंजारा ह्या 2 वेगळ्या जाती आहेत, आता ह्या सगळ्यांनी मान्यच केलेला आहे. परंतु धनंजय मुंडेंच्या तोंडाला यासाठी सुटलं होतं की बंजारा समाजाला जर आदिवासी आरक्षण मिळालं, ST आरक्षण, तर आम्हाला वंजारी समाजाला सुद्धा आपोआप जाता येईल. हा स्वार्थ समोर दिसल्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्यात बोललो, आम्हाला सुद्धा ते पहिल्यांदा कळालं. प्रश्न क्रमांक 3, आता महत्वाचा मुद्दा असा आहे की OBC आरक्षणामध्ये आज ज्या काही विषयाची चर्चा आपण सुरुवात केलेली आहे 23 मार्च 1994च्या GRच्या अनुषंगानं राज्यभर चर्चा सुरू झालेली आहे.
ह्या GR वर हा GR शोधून काढणारा पहिला माणूस मी आहे. अजित पवार महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना शिवनेरीवर त्यांना जाहीर प्रश्न केला होता की तुमच्या चुकीने शरद पवार साहेबांनी 23 मार्च 1994 मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि आमच्या हिश्श्याचं जे 16% आरक्षण आहे ते ओबीसी मध्ये अतिरिक्त पद्धतीने वर्ग केले. त्या GR ची श्वेतपत्रिका काढा. हा GR कोणत्या कायद्याच्या आधारे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या आधारे दिलेला आहे का, आयोग नेमून तो लागू केलेला आहे का, तर अजिबात नाही. हे सगळ्या महाराष्ट्रात आता उघड झालेलं आहे. माझी अशी विनंती आहे, मनोज जरांगे पाटील असो किंवा मराठा समाज असो, अधिकारी तुम्ही आता जे सगळे प्रश्न उपस्थित करताय किंवा तुम्ही ज्या मागण्या करतायत ते त्याच GR अंतर्गत दिलेल्या आरक्षणाअंतर्गत येण्यासाठी ना, तुम्हाला जे आरक्षण हवंय ते त्याच GR न दिलेलं आहे. नाही नाही नाही, दोन गोष्टी वेगळ्या आहेत मॅडमजी. 22 मार्च 1994 पर्यंत या राज्यामध्ये केवळ 14% आरक्षण होतं. भटक्या विमुक्तांसाठीचं 4, 2 प्रवर्ग करून आणि ओबीसीसाठीचं 10 असं 14% आरक्षण होतं. 23 मार्च 1994 रातोरात हा GR काढला गेलेला आहे आणि ह्या GRच्या माध्यमातून आमचं जे 16% होतं ते ओबीसी. येते मी तुमच्याकडे. एक मिनिट, ठीक आहे त्या GR ला तुम्ही चॅलेंज कराल. आता फक्त थोडक्यात सांगा योगेश केदारजी, आता विजेला आहे 3% आरक्षण ज्यामध्ये बंजारा समाज येतो आणि NTD ला आहे 2% आरक्षण ज्याच्यामध्ये वंजारी समाज येतो. मग या वंजारी समाजाला मुळात 2% आरक्षण आहे, त्यांनी 2.5% आरक्षण खाल्लं. हा शोध कुठून लागला? मॅडम मी सांगतो खुलासेवार. नाही, 1 मिनिट थांबा, त्यांना योगेश केदारांना उत्तर देतो, मी तुमच्याकडे येते. हा योगेशजी बोला. हे बघा, बंजारा समाजाच्या नावानं आम्ही दोघे एक आहोत अशा पद्धतीनं गोपीनाथराव मुंडेंची मांडणी होती. त्याला सचिव असलेले हरिभाऊ राठोडांनी त्याच काळात विरोध केला. त्यांना बंजारा म्हणून घेता येत नव्हतं. एक मिनिट त्यांचं पूर्ण होऊ देत, 1 मिनिट त्यांचं पूर्ण होऊ देत, मग येते मी तुमच्या सगळ्यांकडे. त्यांचं पूर्ण होऊ देत, बोला लवकर. आम्ही आता एक गोष्टीचे दुरुस्ती तुम्हाला सगळ्याला सांगू इच्छितो. बंजारा समाजाच्या हक्काचं त्यांचं आरक्षण वेगळं आहे ओबीसी मध्ये, पण मराठा समाजाच्या हिश्श्याचं आरक्षण वाढवून घेत असताना वंजारी समाजाला ते एक्स्ट्रा आलेलं आहे. मी मनोजदादा जरांगे पाटलांच्या वाक्यामध्ये थोडीशी दुरुस्ती करतो. त्यांना असं म्हणायचं असेल की बाबा बंजाराच्या हिश्श्याचं जे काय वाढलं असतं ते वंजाऱ्यांनी घेतलं असं त्यांना म्हणायचं असेल, पण आज राज्यामध्ये मराठा आणि ओबीसी हा तर वाद मिटवत असेल तर माझी सगळ्यांना विनंती आहे, आमचा ओबीसीतला हिस्सा आमचा आहे 50%च्या आत, तो आम्हाला मिळू द्या. कसलेही वाद राहणार नाहीत. ठीक आहे ना, तुमचं ओबीसीतलं तुम्हाला मिळावं याची मागणी करणं इथपर्यंत ठीक आहे मनोज जरांगेंनी, पण बंजारा समाज काही बोलत नाही, वंजारी समाज काही बोलत नाही. बंजारा समाजाची मागणी वेगळीच आहे, ती सोडून त्याला पाठिंबा द्यायचं सोडून तुमचं आरक्षण वंजारी समाजाने घेतलं असं म्हणून म्हणजे 2 समाजांमध्ये वाद लावण्याचा प्रयत्न होतोय का, जाणून बुजून होतोय का, हा प्रश्न निर्माण होतो ना. अजितजी बोला. तो धनंजय मुंडे साहेबांनी माझी सर्व वक्त्यांना विनंती आहे की असा विषय आपल्याला फार खर्चाने मिळत असतो. माझी विनंती आहे, कविताजी मला बोलू द्या. योगेशजी त्यांना बोलू देत, आता योगेशजी बोलू देत त्यांना. हा अजितजी बोला. योगेश भाऊ थोडंसं थांबा प्लीज, माझी विनंती आपल्याला अशी आहे. नाही हा विषय फक्त आणि फक्त राजकीय उणं किंवा एकमेकाचं उपट काढण्याकरता काढलेला विषय आहे. या विषयामधल्या तज्ञ मंडळींना सगळ्यांना माहिती आहे की बंजारा आणि वंजारी समाज एकत्र असण्याचा प्रश्नच नाही. थोडस मी सांगतो, मी इतिहासाचा प्राध्यापक आहे, थोडासा इतिहास सुद्धा ऐकला पाहिजे कविताजी. या निमित्ताने सुंदर विषय आपण आणलेला आहे. वंजारी समाज महाराष्ट्रामधला मराठा समकक्ष समाज आहे. या समाजामध्ये ज्या राजे गर्जे घराण्याचा आपण उल्लेख केला त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी राजे ही पदवी बहाल केलेली. ग्वाल्हेरच्या महाराजांकडे फर्स्ट क्लास सरदार होते दामाजी आव्हाड, आणि त्यांचं जी सरदारकी आहे, इतर जे फाळके सरदार होते, चव्हाण होते, शिर्के होते, भोसले होते, त्यांच्या ओळीमधले हे सरदार होते. मराठा समाजासारख्याच देशमुखी आणि पाटीलकी ही वंजारी समाजाला महाराष्ट्रामध्ये मिळते. वंजारी समाज 2 मिनिटं आपण ऐकलं पाहिजे. वंजारी समाज हा राजस्थानातनं स्थलांतरित झालेला असला तरी वंजारी समाज हा भटका आहे हे मान्य केलं पाहिजे. कारण त्या काळामध्ये म्हणजे अक्षरशः शेवटच्या टप्प्यापर्यंत, उत्तर पेशवाईच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत, पेंढाऱ्यांचा धुमाकूळ लागेपर्यंत वंजारी समाज हा महाराष्ट्राच्या समाज जीवनात अतिशय महत्वाची भूमिका निभावत होता. तो व्यापारी होता. भगवान बाबांचे शिष्य वगैरे हा इतिहास अतिशय अलीकडच्या काळामधला आहे. हा वंजारी समाज मराठा समाज समकक्ष आहे
माळी समाज, मराठा समाज, वंजारी समाज आणि धनगर समाज या तिन्ही समाजामध्ये देशमुख पाटीलक्या दिल्या जात होत्या. हे सगळे वतनदार समाज आहे. बर, त्यामुळं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, वंजारी बंजारा विशेष इथं हा विषयच येत नाही. बंजारा समाजाची गोरमाटी भाषा आहे, दैवत एक आहे, भाषा एक आहे. सबंध हिंदुस्थानातला बंजारा समाज हा वेगळा आहे. त्यामुळं त्याचा कुठंच वाद नाही, आजपर्यंत त्याचा काही विषय नाही. बीड जिल्ह्यामधल्या अंतर्गत राजकारणात मी तुझ्या पाठीत बुक्का मारला तर मी तुझ्या पाठीमध्ये बुद्धा मारेल या प्रत्युत्तरा दाखल वंजारी बंजारा समाजात भांडण लावणाऱ्यांना मला एक कळवळून सांगायचंय की बाबांनो, तुमच्या या भांडणामध्ये आमचं सरसकट कुंभीकरण करण्याच्या नादात आमचं ईडब्ल्यूएसचं आरक्षण गेलं. त्यामुळं दुसऱ्याचं ओरबाटण्याच्या नादामध्ये आपण जाऊ नका. हे सगळ्यांना सगळं माहितीये. एनटीडी व्हीजेएनटी मध्ये अजित चव्हाणचे प्रश्न असा होतोय की ज्या हैदराबाद अजितजी प्रश्न असा आहे की हैदराबाद गॅझेट म्हणजे पॅन्डोरा बॉक्स उघडल्यासारखं झालं ना. मग आता मराठ्यांना जर हैदराबाद गॅझेटचा फायदा होत असेल तर मग बंजारे म्हणणार आम्हाला सुद्धा होतोय. त्याला पाठिंबा देण्याच्या ऐवजी इकडे वंजारी आणि बंजारा समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे एक जो GR काढलेला आहे त्याच्यातनं आणखीन 100 प्रश्न निर्माण झालेत. दोन्ही समाज वेगळे आहेत, दोन्ही समाजांचा सामाजिक इतिहास वेगळा आहे, महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जीवनातलं योगदान वेगळं आहे. वंजारी समाज हा बंजारा समाजासारखा नाही. या दोन्ही समाजाचं पूर्णपणे वेगळेपण हे अनेक वेळेला सिद्ध होतं. त्यांची गावं आहेत, आमच्या बंजारा बांधवांचे तांडे आहेत. मराठ्यांसारखाच क्षेत्रीय समाज वंजारी समाज आहे. फक्त हा राजकीय वाद आहे. ठीक आहे, हा राजकीय वाद आहे. तुमचं वक्तव्य महत्वाचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. चव्हाण साहेब बोला. सांगतो ते कसं आहे ते. हा चव्हाण साहेब बोला. हॅलो, बोला बोला. मी तुम्हाला सांगतो की मनोज जरांगे पाटलांनी जे सांगितलेलं आहे की बंजारा समाजाचं जे आरक्षण आहे त्यांनी वंजारी समाजाने घेतलं ते अगदी बरोबर आहे. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की जेव्हा 18 ऑगस्ट 1991 ला GR निघाला शासनाचा, त्यावेळेस आमचे जननायक सुधाकरराव नाईक साहेब होते. त्या कोर्टाच्या आदेशानुसार त्यांनी GR काढला. त्या GR मध्ये बंजारा आणि वंजारी एक आहे असा समज कोर्टाने दिला त्यांना की तुम्ही जोपर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत ते बंजारा आणि वंजारी एक आहे असं समजा. या ठिकाणी घोळ झाला आणि तो GR निघाला 1918/8/1991 आणि पवार साहेबांनी. त्यामुळे काय झालं की सुधाकर भाऊंनी जे 4% आम्हाला आरक्षण होते त्यामध्ये 2% वाढ केली. कॅटेगरी केलेल्या नव्हत्या. हे जे लोक सांगून राहिले आमची मंडळी, ते कॅटेगरी नव्हत्या. 4%चं 6% केले. सुधाकर भाऊंनी ते एकत्र आले. त्यावेळेस आमचे बंजारा क्रांती दलाचे नेते आमचे मकरम पवार साहेब, हरिभाऊ राठोड साहेब, राकेश जाधव साहेब यांनी त्यांना पटवून दिलं नाईक साहेबांना की आपलं आरक्षण हे सगळे वंजारी खात आहे. म्हणून 18/8/1991 ते 23 मार्च 1994 हा 6 वर्षाचा जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये बंजाराच्या आरक्षणावर वंजारी समाजाचे अनेक लोक त्या ठिकाणी लागले आणि शेकडो दाखले त्या वितरित झाले त्या आदेशानं. त्या आदेशामुळे घोळ झालेला आहे. म्हणून मनोज जरांगे पाटील म्हणतात की बंजारा समाजाचं जे नंतर परिस्थिती बदलली ना. पंजाबराव साहेब, 94 नंतर परिस्थिती बदलली ना. मंडल आयोगानंतर बदलली ना. कसं मंडल आयोगानंतर परिस्थिती बदलली ना. ते 6% आरक्षण कुठे राहिलं मग? हे वर्गीकरण 94 मध्ये सर, हे वर्गीकरण शरद पवार साहेबांच्या काळामध्ये 23 मार्च 1994 ला झाला. सुधाकर भाऊंच्या काळामध्ये 4%चे 6% केले. हे आपण इतिहास बघून घ्या. नाही, पण तेच मी तुम्हाला म्हणतेय की आज तो मुद्दा व्हॅलिड आहे का? माहिती देऊ नका. नाही चव्हाण साहेब, तुम्हाला प्रश्न असा आहे की तो 6%चा मुद्दा आज व्हॅलिड आहे का? आज त्याच्यावरून 2 जातींमध्ये वाद निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे का? मुद्दा जरी नाही राहिलेला आहे तर मनोज जरांगे पाटील जे सांगत आहे ते बरोबर आहे. हे मला म्हणायचं आहे. आज वाद नाही आमच्या बंजारा मी तुम्हाला चव्हाण साहेब पुन्हा एकदा विचारते. चव्हाण साहेब, मला सांगा, ही आजची परिस्थिती नाहीये ना. तुम्ही 6 वर्षांच्या इतिहासातली परिस्थिती सांगताय ना. हो ना. नाही, तुम्ही तुमचा जो प्रश्न आहे मॅडम, स्पेसिफिक उत्तर देतोय. तुम्ही तुमचा प्रश्न काय आहे की मनोज जरांगे पाटील म्हणतात की बंजारा समाजाचं 2.5% आरक्षण हे वंजारी समाजाने कसं खाल्लं
या बाबतीत मी सांगतो आहे ते. पण असं आहे चव्हाण साहेब ते पुढे जाऊन असं म्हणतायत की त्यांच्या चौकशा झाल्या पाहिजेत, त्यांच्या नोकऱ्या काढून घेतल्या पाहिजेत, त्यांच्या संपत्तीच्या चौकशा झाल्या पाहिजेत. ते सगळं ते आजच्या परिप्रेक्षातून म्हणतायत, तर आज ती परिस्थिती नाहीये ना. ती गोष्ट नाही. तेवढंच मला विचारायचं होतं. काळवंडे सर बोला. केवळ एका जीआर मुळे जो घोळ झालेला कविता मॅडम, हा सगळा विषय केदारांनी काढलाय आणि चव्हाण साहेबांनी तो विषय काढलाय. चव्हाण साहेब आता त्यांना बोलू देत ना, काळवंडे सरांना बोलू देत. चव्हाण साहेब प्लीज त्यांना बोलू देत. हा बोला. JR बद्दल त्यांनी बोललं, ही गोष्ट सत्य आहे की 94च्या आधी या राज्यामध्ये 14% आरक्षण होतं ओबीसीचं. परंतु त्यांना ही गोष्ट माहित नाही की ज्या वेळेस मंडल आयोगाच्या शिफारशी शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री असताना या राज्यात 94ला लागू केल्या गेल्या, त्यावेळेस ते आरक्षण जे 27% म्हणजे मंडल आयोगाने तर मुळात 52% आरक्षण द्यावी ही शिफारस होती. परंतु इंदर साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया केसमध्ये त्या आरक्षणाला 27%च्या वर जाऊ नये ही शिलिंग लावली आणि त्यामुळं 14%च्या आरक्षणाच्या वरचं आरक्षण हे जाऊन ते 27%वर गेलं. आणि 27% ज्यावेळेस ओबीसीचं आरक्षण वाढलं त्यावेळेस ऑटोमॅटिक हे सगळं आरक्षण वाढलं. आणि त्यामुळं शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी कॅटेगरीज केल्यात. त्या कॅटेगरीमध्ये NT A B C D हे कम्प्लीट वेगळे आहेत. त्यामुळं कोणी कोणाचं आरक्षण खायचा मुद्दाच नाही. चव्हाण साहेब, माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की आम्ही सुद्धा बंजारा बांधवाच्या वंजारी समाजाला 100% सोबत आहे. आपल्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न काही राजकीय लोक करतात. तुम्ही दुर्दैवाने राजकीय आणि सामाजिक लोकांच्या नादात पडू नका. आजही वंजारा आणि बंजारा समाजातले 10% लोक सुधारले असतील, पण 90% लोक तुम्ही ऊसतोडीला जातात. माझं म्हणणं आहे कविता मॅडम, तुम्ही ज्यावेळेस कारखाने सुरू होतील त्यावेळेस जा. 90% ऊसतोडी करणारे बंजारा आणि वंजारीत. तुम्ही आमच्या नारायण मुंडे एक माजी आमदारांनी लिहिलेलं रक्ताळलेली साखर पुस्तक वाचून पहा. आज या दोन्ही समाजामध्ये प्रचंड हालापेष्ट आहे. काही नुसते 2% लोक वाढलेल्या लोकांकडे बघू नका. त्यामुळं हा वाद करू नका. जे आरक्षणामध्ये आपल्याला मिळालेलं आहे चव्हाण साहेब, त्यामध्ये योगेशजी तुमच्याकडे येते. ठीक आहे. आता सानप साहेबांना बोलू देत. ठीक आहे. बर, काळवंडे सर सानप साहेबांना बोलू देत. बोला सानप साहेब. हा आरक्षणाचा सगळ्यात महत्वाची गोष्ट मराठा समाजाला सुद्धा मग असंच का बोलला आम्ही घरी चालू. येते अजितजी तुमच्याकडे पण येते. त्यांचा होऊ देत मुद्दा आता. जे वंजारी समाजाच्या हक्काचं आरक्षण आहे, जे वंजारी समाजाच्या हक्काचं आरक्षण आहे ते वंजारी समाजाला मिळालेलंच आहे. परंतु माझी या निमित्तानं डॉक्टर कविता राणेजी, काय झालंय बीड जिल्ह्यामध्ये जरांगेंचं मुंडे बंधू मराठा समाज म्हणून या सगळ्या राजकारणातनं जर ते संबंध महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीनं दोन समाजात विध्वंस पेटून देत असतील तर हे काही बरोबर नाही. आणि हे सगळं करत असताना माझ्या समाजाचं ईडब्ल्यूएसचं आरक्षण गेलंय हो. ज्याचं जातं ना त्याचं दुःख काय असतं. आम्ही 3 वर्ष मराठा समाजाच्या तरुण तरुणींची फरफट आणि होरपळ बघितली. अजितजी येते परत तुमच्याकडे. आता सानप साहेबांना बोलू देत. अजितजी सानप साहेबांना बोलू देत. बोला सानप. त्यांच्या हक्काच आहे. बरं, येते परत तुमच्याकडे. सानपजी बोला. सगळ्यात महत्वाची गोष्ट जे जरांगे पाटलांनी जे वक्तव्य केलंय आणि त्या वक्तव्यामुळं जेवढं जे वातावरण खराब होण्याचं काम झालंय की खऱ्या अर्थाने जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून जरांगे पाटलाला काय मिळवायचं हे त्यांना माहिती आहे. परंतु ज्या पद्धतीने वंजारी समाजाला टार्गेट एक मिनिट त्यांना बोलू देत. पूर्ण करू दे. की जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम चालू अजितजी त्यांना प्लीज अजितजी त्यांना पूर्ण करू देत प्लीज. अजितजी मी तुम्हाला दिली संधी परत एकदा, त्यांना बोलू देत. बोला सानपजी. छत्रपती शिवाजी महाराज सगळ्या जाती धर्माला घेऊन चालत होते. ही परंपरा नव्हती की जाती जातीत भांडणं लावायचे. बंजारा आणि वंजारा आजही वाड्या वस्त्यावर छोट्या मोठ्या गावातच राहिलाय. आजही एकमेकाला आम्ही रिस्पेक्ट करतो. आणि जेव्हापासून मुंडे साहेब आणि नाईक साहेब होते तेव्हापासून आजही तो समाज आम्ही एक भले वेगळं वेगळं राहतो, परंतु बंजारा आणि वंजारी समाज जरी त्यांच्या रूढी परंपरा वेगळ्या असल्या तरी विचारधारणा आमची एक असल्यामुळं एसटी आरक्षण हैदराबाद गॅजेटरचा जो विषय निघला गेला आणि मग मला एक म्हणायचे तुमचं जे आहे ते राहू देत ना. हैदराबाद गॅजेटरचा जो विषय निघला त्या याच्यामध्ये कुणबीचा विषय निघला. तिथं मग ते जे सुरू झालं मग तिथं धनगर एसटी मध्ये आहे, बंजारा एसटी मध्ये आहे, वंजारी एसटी मध्ये आहे. मग जर खरंच तसं असेल तर आमची वंजारी समाजामध्ये एसटीची मागणी काय चुकीची आहे.
आणि बंजारा आणि वंजारा याच्यात वाद लावण्याचं कारण येत नाही. मी बंजारा आणि वंजारी समाजाला विनंती करेल हात जोडून की अशा प्रकारचं कुठलंही काही होणार नाही. जे वडलोपार्जित 50 वर्षाचा इतिहास भूगोल काढून काही फायदा नाही. आजची परिस्थितीवर विचार करा आणि आज जे चाललंय त्याच्यावर विचार केला पाहिजे अशी माझी विनंती आहे. ठीक आहे. हा बोला आता योगेश केदारजी. हे बघा, मुळात प्रश्न इथपासून सुरू झालेला आहे की वंजारी समाजानं जे आरक्षण खाल्लेलं आहे ते कशा पद्धतीचं चुकीचं आहे. आता ज्या GRच्या बाबतीत आपण बोललो, अचानक इथं वंजारी समाजाला भटक्या विमुक्त जाती म्हणून वंजारी व तत्सम जमाती आधी जोडल्याप्रमाणे भटक्या जमातीचा ड वर्ग करून अचानक ह्या GR नुसार यांना आरक्षण दिले. मराठा समाजाला ज्यावेळेस आरक्षण द्यायचं असते त्यावेळेस आमचे अजितराव म्हणतील, बाकी सगळे म्हणतात की यांना आयोग नेमून त्याला मागासवर्गीय ठेवा. पण तो विरोध तुम्ही एकट्या वंजारींबद्दल का करताय? तो मग बाकीच्यांबद्दल पण करायला लागेल. तुम्ही ओबीसींना पण विरोध करताय, तुम्ही बंजारींना पण विरोध, पण बोलताना फक्त वंजारींबद्दल. असं कसं काय होईल? ताई मॅडम, ओबीसी आरक्षणामध्ये जे काही अतिरिक्त वर्ग झालेला आहे हेच इलिगल आहे. हे ओबीसी आमच्या हक्काच्या जमिनीवर अतिक्रमण करून खायला गेले आहेत. आम्ही म्हणतोय त्यांना आरक्षणात आमच्या हक्कावरनं हटवा, जमिनीची मोजणी करा. 23 मार्च 1994च्या आधीचे स्टेटस आणा, मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घ्या. मग जर काय वंजारी समाज एसटी साठी पात्र असेल तर आमचा पाठिंबा. मग बंजारा समाज सोबत एसटी जात असते तर आम्ही कशाला त्यांना विरोध करायचा? पण तुम्हीच मगाशी म्हणालात की बंजारींना एसटी मध्ये जायचं आहे, त्यांच्या पाठोपाठ वंजारींना जायचं आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विरोध करतोय म्हणून, असं तुम्हीच पहिल्या उत्तरामध्ये म्हणालात ना. हे बघा, आज तुम्हाला यांना दुखायला लागलेला आहे. का बरं दुखते? आज पंकजा मुंडेताई आणि धनंजय मुंडे म्हणाले की कुणाच्या ताटातलं काढून ह्याचं द्यायचं नाही, माझ्या लेकरांच्या ताटातलं काढून देऊ नका. का आदिवासीच्या ताटातलं खायला जाणार नाही तुम्ही? जात नाही तुम्ही, त्यावेळेस जायची तुमची इच्छा नव्हती का बरं? असं मराठ्यांच्या बाबतीत का तुझा भाव तुमचा? तुम्हाला काय नैतिकता आहे? योगेश केदारजी ऐका ना, योगेश केदारजी, मागचे खूप दिवस आपण मराठा आरक्षणाबद्दल केल्यात चर्चा, पण आजची चर्चा आपण मराठा आरक्षणाबद्दल नाही करत आहोत ना. आज आपण बोलतोय वंजारा आणि बंजारा समाजाबद्दल. मराठा आरक्षणाच्या मागणीला कुणी विरोध केलेला नाहीये. तुमच्या सगळ्या आंदोलनांना पाठिंबा दिलेला आहे. मनोज जरांगेंना अख्खा महाराष्ट्र पाठिंबा देतोय. मग तेच मनोज जरांगे पाटील बंजारा समाजाच्या हैदराबाद गॅझेटनुसार, ज्या हैदराबाद गॅझेटनुसार मराठा आरक्षण हवंय त्याच हैदराबाद गॅझेटनुसार आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये घ्या अशी बंजारा समाजाची मागणी आहे. त्याला पाठिंबा देण्याच्या ऐवजी बंजारा आणि वंजारा यांच्यामध्ये भांडण लावण्याचं काम का होतंय? केदार साहेब एकच मिनिट या ठिकाणी आहे, ज्यांच्या नोंदी असतील त्यांना त्या हिशोबाने आरक्षण मिळावं अशी भूमिका घेतलेली होती. पण परत एकदा सगळं बॅक टू ह्याच्यात चला. केवळ ह्या हैदराबाद गॅझेटियर मध्ये नोंदी आहेत म्हणून आरक्षण मिळतंय का हा प्रश्न आहे. आम्हाला सुद्धा गॅझेटियर लावतो म्हणून या सरकारनं फसवलेलं आहे हे आता सगळ्याला दिसतंय. या गॅझेटियर नुसार एकही प्रमाणपत्र आजपर्यंत दिलं गेलेलं नाही. ते आम्ही पण आता मुद्दा तो पण नाहीये. मी तुम्हाला हेच विचारतेय की या सगळ्या मुद्द्यांवर तुम्ही जरूर बोला आणि योगेश केदारजी ते तुमचं वारंवार ऐकलं सुद्धा आहे. याच्यामध्ये दोन समाजांमध्ये वाद का बरं? ते दोन समाजातले कोणी लोक बोलतात, आता दोन्ही समाजातले लोक पॅनलवर आहेत, त्यांचं कुणाचं म्हणणं आहे का आमचं आरक्षण यांनी खाल्लं आणि त्यांचं आरक्षण आम्ही खाल्लं म्हणून? ते कुणी बोलत नाहीये. मग तुम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी करताना या दोन समाजांमध्ये का वाद करता? हे राजकारण नाहीये का? नाही, चव्हाण साहेबांनी आताच सांगितलेलं आहे मॅडमजी की आमच्या हक्काचं आरक्षण यांनी 1991 नाही, त्यांनी 6 वर्षांचा फक्त संदर्भ दिला. चव्हाण साहेबांच्या तोंडी चुकीचं वाक्य घालू नका. त्यांनी 6 वर्षांचा संदर्भ दिलेला आहे. 94 नंतरचा आक्षेप त्यांचा नाहीये. नंतर यांना कोर्टाने वेगळं सांगितलेलं आहे, लक्षात ठेवा. 2 जाती वेगळे आहेत म्हणून. मग यांना भटके विमुक्त वेगळे जात करून ठेवलेलं आरक्षणात आहे. ते पण आमच्या हिश्श्यातलं आहे. आमच्यावर अतिक्रमण आता तेही तुमच्या हिश्श्याचं. बरं, म्हणजे वंजारींचं आरक्षणही तुमच्या, बंजारांचं तरी त्यांचं स्वतःचं आहे का की त्याच्यातही मराठ्यांचा अधिकार आहे? महाराष्ट्रामध्ये जाती आहेत की नाही? किती जाती आहेत सांगा? नाही, सगळंच आता हे तुमचं ते तुमचं ते तुमचं. योगेशजी, तुमचाही चांगला अभ्यास या गोष्टीवर, परंतु एक विचार केला पाहिजे की ह्या छोट्या छोट्या जातीमध्ये आपण जाणं चांगलं आहे का? कोण छोट्या माळ्याला कसं चालतंय तुम्हाला? वंजाऱ्याकडे जमिनी कमी आहेत, तुमचेच फक्त ऊसतोडीला जातात असं नाही, आमचे स्वतः जातात. माझी आई स्वतः ऊसतोडीला चालले जात होतो आम्ही. काय सांगता? म्हणणं आहे मराठा, आमचं म्हणणं आहे मराठा बांधवांना आरक्षण मिळालं पाहिजे.
आरक्षण मिळालं पाहिजे आम्ही सगळ्यांना म्हणतो ना. केदारजी, पहिल्यापासून सगळ्या पॅनलवरची जी भूमिका स्पष्ट आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाला इथं कुणी विरोध केलेला नाही. कोणी केलेलं नाही. की मराठा समाजाला घटनेत टिकणारं त्यांचं हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु आजचा विषय जो बंजारा आणि वंजारी याच्यामध्ये तुम्ही काही लक्ष द्यायची गरजच नाही. हा विषय वेगळा आहे. तुम्ही तुमच्या गोरगरीब मराठा अजितजी बोला. याच्यामध्ये सरकार म्हणून आता भूमिका स्पष्ट करतो. करा गरजेची आहे ती. बोला. सर्व समाजाचे सन्माननीय नेते इथं असल्यामुळं मी आज कुठेही हस्तक्षेप केला नाही, फार कमी बोलतो. सगळ्यांचा आदर ठेवून मी इतकंच सांगतो की सदरचं वक्तव्य जे आहे, मी स्वतः मराठा आरक्षण विषयामधला कार्यकर्ता आहे, परंतु माझी ओरड ही आहे की तुम्ही असं राजकारण करत गेल्यामुळं माझ्या समाजाचं ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं. आधी त्याकडे लक्ष द्या की आपण नीट लढतोय का. दुसरा विषय असा, यामध्ये सर्व समाजाचे धुरीण ज्यांचा अभ्यास आहे अशा मंडळींनी आपापले विषय या ठिकाणी मांडले. खरं तर शिळ्या कडीला ऊत असा हा प्रकार आहे, ज्यामध्ये कधीच कुणीच काही म्हटलेलं नव्हतं. ते बीड जिल्ह्यामधल्या अंतर्गत राजकारणापोटी राजकीय लोकांचे आलेले संदर्भ आहेत. महाराष्ट्र सरकार म्हणून जर आम्हाला यामध्ये भूमिका मांडायची तर कोण किती गरीब यावरती ईडब्ल्यूएस आरक्षण ठरतं. सामाजिक मागास हा आरक्षणाचा मूळ गाभा आणि हेतू आहे. वंजारी समाज जो भटकाच आहे, परंतु बंजारा आणि वंजारी एक नाही, हे सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ आहे. त्यातला योगेश केदार म्हणतात तसं काही घडलं असेल तर ते गेली अनेक वर्ष सातत्यानं त्याच्यावरती विचारमंथन सुरू आहे. मात्र आत्ताच्या काळामध्ये हे जे आता घडतंय त्यातही वंजारी समाजातल्या नेत्यांनी आम्हालाही एसटी मध्ये घ्या, म्हणजे इथं खरं तर बंजारा समाजामधल्या नेत्यांनी ते तितक्या तीव्रपणे मांडलं नाही, पण बंजारा समाजाचा याला अत्यंत तीव्रपणे आक्षेप आहे. या पुढच्या काळामध्ये कुठंही अशा पद्धतीनं आपल्याकडनं आतातही वक्तव्य होऊ नयेत अशी माझी हात जोडून या सर्व मंडळींना विनंती आहे. कारण वंजारी आणि बंजारा तुमच्या नेत्यांना पण तुम्हाला सांगावं लागेल, पूर्णपणे वेगळा समाज आहे. महाराष्ट्रामध्ये आत्ताची मागणी आहे बंजारा समाजाची, त्यांना आदिवासी घेतलं पाहिजे का, तर आमचा पूर्ण पाठिंबा आहे. अनेक ठिकाणी बंजारा बांधव आपल्याकडे गेस्ट खूप आहेत, त्या सगळ्यांना बोलण्याची संधी मिळाली पाहिजे. ठीक आहे, तुमचा मुद्दा पोहोचलाय. संजय दाभाडेजी, आता मला सांगा की हे सगळं ऐकल्यानंतर तुमचं या सगळ्याबद्दलचं आकलन काय आहे? कारण तुम्ही आरक्षणाचे अभ्यासक आहात, त्यामुळे आत्ताची परिस्थिती आहे ती परिस्थिती पाहता किंवा 94 नंतर हा सगळा वाद तुम्ही बघितला होता का? म्हणजे 94 नंतर जेव्हा बंजारा आणि वंजारा यांना वेगवेगळं आरक्षण दिलं गेलं त्याच्यानंतर असा वाद कधी महाराष्ट्रामध्ये झाला होता का, की हा आत्ताच होतोय? नाही, हा पूर्वी सुद्धा या संदर्भात चर्चा झालेली आहे, आक्षेप घेतले गेलेले आहेत, आरोप घेतले गेलेले आहेत, हा इतिहास आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये मात्र हे वाढत चाललेलं आहे. जाती जातींमधलं जे हे मतभेद जे आहेत ते एका भांडणामध्ये आणि वादंगामध्ये ते परिवर्तन त्याचं परावर्तित होताना दिसतंय आणि ती अतिशय दुःखद आणि वेदनादायी अशी गोष्ट आहे. आणि या परिस्थितीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण जे आरक्षणाचं राजकारण जे चालू आहे की याच्या अगोदर कधी बंजारा समाजानं म्हणजे मंडल आयोग लागू झाल्यानंतर बंजारा समाजाला वेगळं आणि वंजारी समाजाला वेगळं आरक्षण दिल्यानंतर ही ओरड खूप मोठ्या प्रमाणावर झाली होती का, की वंजारींनी आमचं आरक्षण खाल्लंय म्हणून? ही ओरड पूर्वी झालेली आहे आणि आता मोठ्या प्रमाणामध्ये ती होताना दिसते. कारण की एकूणच संपूर्ण राज्यातलं वातावरण हे जातीग्रस्त झालेलं आहे. त्याच्यामुळे पण आता 94 नंतर ती ओरड समर्थनीय आहे का, जेव्हा की दोघांना वेगवेगळं आरक्षण दिलेलं आहे ओबीसी अंतर्गत? नाही, म्हणूनच मी माझ्या मांडणीची जी सुरुवात केली होती की जरी वेगवेगळे कंपार्टमेंट असले तरी विशेष आणि एज्युकेशन मधल्या आरक्षणाबद्दल काही प्रश्न निर्माण होत नाहीत कंपार्टमेंट, परंतु जे सर्व्हिसेस मधलं आरक्षण आहे त्याच्यामध्ये इंटरचेंजेबिलिटीचा सर्क्युलर असल्यामुळे एका वर्गाचं आरक्षण हे दुसऱ्या वर्गाला जाऊ शकतं. म्हणजे योग्य कॅन्डिडेट उपलब्ध झाला नाही किंवा मग ती पोस्ट कॅरी फॉरवर्ड करण्याच्या ऐवजी तो वाद दाभाडेजी तो त्या नियमाचा असू शकतो. म्हणजे त्या नियमाअंतर्गत, कारण वंजारी काही स्वतः घेत नाही, तो नियम आहे म्हणून त्यांना ते मिळतंय. बरं, ते काय एकट्या वंजारींच्या जातीला मिळत नाहीये ना, त्याच्या अंतर्गत त्या संवर्गात असलेल्या सगळ्या जातींना मिळतंय. हो, पण तो अन्यायकारक GR आहे. नाही, बरोबर, त्या GR बद्दल आक्षेप असण्याचं कारण नाही, पण त्या GR मुळे या दोन जातींमध्ये वाद निर्माण करणं, तेढ निर्माण करणं हे समर्थनीय ठरतं का?
अजिबात नाही, अजिबात नाही. कोणत्याही दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणं ही योग्य गोष्ट नाही. ही तर अतिशय सत्य गोष्ट आहे. आणि महाराष्ट्राचं वातावरण जे गढूळ होतंय, जातीग्रस्त होत आहे, ही अतिशय धोक्याची बाब आहे एकूण एकतेच्या दृष्टिकोनातून. फक्त मी एक मुद्दा मला फक्त आपण एक मुद्दा मला मांडण्याची संधी द्यावी की पॅनेल मधली आमची सगळी भावंड जी आहेत आता, ती मंडळी असतील किंवा जरांगे पाटील साहेब असतील, हे सातत्याने असं मांडत आहेत की एसटी मध्ये अनुसूचित जमातीमध्ये जाण्याला म्हणजे बंजारा असतील किंवा धनगर असतील त्यांच्या घुसखोरीला पाठिंबा देण्याच्या संदर्भात भूमिका घेतली जाते. याच्यामध्ये हा विचार केला जात नाहीये की धनगरांच्या एसटीची जी मागणी आहे ती हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने फार पूर्वी फेटाळलेली आहे. आणि बंजारांची जी मागणी आहे आदिवासींमध्ये येण्याची, त्या संदर्भामध्ये ट्रायबल रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटने अतिशय 31 ऑगस्ट 2017 स्वयंस्पष्ट असा अहवाल दिलेला आहे की बंजारा समाज हा आदिवासींचे निकष पूर्ण करत नाही. त्याच्यामुळे पॅनेल मधली आपली सहकारी असतील किंवा जरांगे पाटील साहेब असतील, यांनी कृपया बंजारा समाज आणि धनगर समाजाला पाठीशी घालू नये आणि चुकीच्या मागणीला बळ देऊ नये, ही सुद्धा मी मागणी या ठिकाणी नम्रपणे नोंदवत आहे. बर, योगेश केदारजी, चला आता तुम्हाला मगाशी मी थांबवलं होतं, आता एवढंच सांगा की बंजारा समाजाला एसटी प्रवर्गामध्ये सामावून घ्यावं या मागणीला तरी तुमचा पाठिंबा असणार आहे की नाही? ज्या क्षणाला बंजारा समाजातल्या बांधवांनी आपलं आंदोलन सुरू केलं त्या दिवशीपासून मराठा समाज मराठवाड्यातला म्हणाला की बाबा जर तुम्हाला मिळणारच असेल तर आम्हाला पोट दुखण्याचं काही कारण नाही, तुमचं जर ते हक्क असेल तर तुम्हाला मिळाला पाहिजे. दुसरं, धनगर समाज बांधवांनी सुद्धा जे दीपकराव बोराडेंच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू झालं होतं तिथं सुद्धा मराठ्यांनी सक्रिय सहभाग पाठिंबा दिला होता. आमच्या मराठ्यांची नीतिमत्ता साफ आहे. आम्ही म्हणतोय जर दुसऱ्याला मिळत असेल तर पण आम्हाला मिळत असताना कोण कोण किती पाय आडवे घालायला लागले याची सुद्धा आता विचार करणं गरजेचं आहे. पंकजाताईने असू द्या, धनंजय मुंडे साहेबांनी असू द्या, छगनराव भुजबळ साहेबांनी असू द्या, या लोकांनी सुद्धा, भुजबळ साहेबांनी धनगराला म्हणावं म्हणजे पाठिंबा आहे तुमचा. ठीक आहे, पाठिंबा आहे. सानपजी, अगदी 2 वाक्यात, वेळ संपली आहे माझी. सगळ्यात महत्वाची गोष्ट योग्यची तुम्हाला एक विनंती आहे, ज्यावेळी एका जातीला तुम्ही पाठिंबा देताय तर वंजारी पण त्या प्रवर्गात आहे, मग तुम्ही असं का नाही म्हणत वंजारी समाजाबद्दल तुम्हाला एवढा तिरस्कार कशामुळे आहे? हा पण अति महत्वाचा आहे. मग नाही उठलं की आपण फक्त एका जातीबद्दलच बोलता. मग काय पाठिंबा आहे का? म्हणजे वंजारींनी जर ही मागणी केली की आम्हालाही एसटी प्रवर्गामध्ये घ्यावं तर त्याला पाठिंबा आहे का? कारण तेही म्हणतात की हैदराबाद गॅझेटमध्ये आमचा उल्लेख आहे म्हणून. जर वंजारी समाजाचा हैदराबाद गॅझेटमध्ये उल्लेख असेल, त्यांना तिथं हक्क मिळणार असेल तर आम्ही विरोध करण्याचं कारण नाही, आम्ही पाठिंबा देऊ. पण ह्या लोकांनी सांगावं मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण मिळवत असताना आम्ही सुद्धा आडवं पडणार नाही, हे ह्या लोकांनी आम्हाला सांगावं, एवढीच तेवढी विनंती. बर, सानपजी, आम्ही बघा ज्यावेळी मराठा समाजाचे मोर्चे निघले त्यावेळी आम्ही खांद्याला खांदा लावून त्या मोर्चात सहभागी होतो. अनेक वेळा आमची भूमिका होती, लोकनेते मुंडे साहेब असताना हयात आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका, पण ठीक आहे. म्हणजे थोडक्यात असं आहे की महाराष्ट्रामध्ये कुणाच्या आरक्षणाला विरोध नाहीये. किमान सगळ्यांसमोर बोलताना तरी प्रत्येक जण दुसऱ्याच्या आरक्षणाला पाठिंबा देतोय. तिकडे 50% कॅप आहे. पण हे सगळं असताना कुणाचं आरक्षण कुणाला मिळालंय, कुणी कुणाच्या ताटातलं खाल्लंय, कुणी कुणाचं आरक्षण खेचून घेतलंय, अशा जर चर्चा आणि असे जर वाद महाराष्ट्रामध्ये पेटायला लागले तर हा महाराष्ट्र जातीय भेदाभेदीच्या उंबरठ्यावर उभा आहे असं म्हणायला हरकत नाही. दुर्दैव सगळ्यात या गोष्टीचं वाटतंय की जो मराठवाडा आज प्रचंड पूर परिस्थितीशी झगडतोय, ज्या मराठवाड्यातल्या प्रत्येक जाती धर्माची लोक आज आपल्या नुकसानीमुळे तडफडतायत, त्याच मराठवाड्याच्या बाबतीत बोलताना, त्याच विदर्भाच्या बाबतीत बोलताना आज आपल्याला चर्चा मात्र जातीय आरक्षणाची करावी लागते. हे दुर्दैव मानावं लागेल. आणि त्यामुळेच जेव्हा नेते बोलतात तेव्हा त्यांनी हा विचार केला पाहिजे की ज्यांच्याबद्दल आपण बोलतोय, ज्या समाजाबद्दल आपण बोलतोय, तो समाज सध्या कुठल्या परिस्थितीतून जात आहे, त्या समाजाची आत्ता हे सगळं ऐकण्याची आणि त्यावर हुकूम चालण्याची आत्ताची तयारी आहे का? या घडीला मराठवाडा आणि विदर्भाचा विचार केला तर पूरग्रस्तांचं कंबरडं मोडलेलं आहे.
हातात काही शिल्लक राहिलेलं नाहीये। या परिस्थितीमध्ये हे वाद टाळता आले तर उत्तम असं म्हणण्यासारखी महाराष्ट्राची आत्ताची अवस्था आहे आणि म्हणूनच बंजारा वंजारा यावर असलेले वाद हे पुढे चालूच राहतील, पण आत्ता गरज नसताना त्यामध्ये काडी टाकणं आणि पुन्हा एकदा जाती जातीच्या भिंती उभा करणं महाराष्ट्राला परवडणारं नाही, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे। आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार। आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।